नमस्कार. ट्रेडिंग हे नाव ऐकलं की अनेकांच्या डोळ्यासमोर काय येतं? झटपट श्रीमंती, बरोबर? पण खरंच ट्रेडिंग हा असा काही शॉर्टकट आहे का, की मग तो संपत्ती बनवण्याचा एक शिस्तबद्ध मार्ग आहे? चला, आज आपण याचं उत्तर शोधूया. तर सगळ्यात आधी तो प्रश्न घेऊया जो जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतो. शेअर बाजार खरंच कोणाला एका रात्रीत श्रीमंत करू शकतो का? अहो, याच प्रश्नामुळे तर कितीतरी लोक या बाजाराकडे खेचले जातात. पण याचं खरं उत्तर आहे तरी काय? आपल्याला काय वाटतं की एका यशस्वी ट्रेडरचा प्रवास म्हणजे असा एकदम सरळ वर जाणारा ग्राफ असतो. पण खरं सांगू, वास्तव याच्या अगदी उलट आहे. हा रस्ता ना खूप चढउतारांचा आहे, धोक्यांनी भरलेला आहे. हो, नफा मिळवायचा आहे हे नक्की, पण तिथपर्यंत पोहोचायचा रस्ता सरळ सोट अजिबात नाहीये. ओके, चला तर मग जरा ह्या अपेक्षांना जमिनीवर आणूया. म्हणजे काय की ट्रेडिंगमधनं मिळणाऱ्या रिटर्न्सची तुलना आपण आपल्या नेहमीच्या पर्यायांशी करून बघू, जसं की बँक एफडी किंवा म्युच्युअल फंड. म्हणजे काय होईल, आपल्याला एक बेसलाईन मिळेल, एक अंदाज येईल. हे आकडे बघा जरा. सेव्हिंग्ज अकाउंट वर्षाला देत आहे फक्त 4%, एफडी साधारण 60%, आणि जर चांगला म्युच्युअल फंड असेल तर कुठेतरी 15% रिटर्न मिळतो. आता हे का महत्वाचं आहे? कारण ट्रेडिंगमध्ये उतरण्याआधी चांगला रिटर्न म्हणजे नक्की किती हे आपल्याला कळायला हवं. ही आपली बेसलाईन आहे. बरं, आता हे सोडून देऊ आणि एका अगदी ओळखीच्या गोष्टीचा विचार करू. समजा आपल्या आसपासचं एखादं दुकान किंवा रेस्टॉरंट. आता विचार करा, एक यशस्वी स्थानिक बिझनेस ज्यात कितीतरी मेहनत आणि भांडवल गुंतवलेलं असतं, तो वर्षाला किती कमावतो? साधारणपणे 20 ते 25%. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. हा एक चांगला बेंचमार्क आहे. याच्यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवणं म्हणजे मग ते थोडं वास्तवापासून दूर जाणं झालं. ओके, आता आपण त्या लोकांबद्दल बोलूया ज्यांनी खऱ्या अर्थाने संपत्ती बनवली आहे, म्हणजे गुंतवणूक विश्वातले लेजंड्स. त्यांच्या यशाचं रहस्य काय असेल बरं? मग की रिलायन्स असो किंवा हिंदुस्तान युनिलिव्हरसारखी कंपनी किंवा अगदी विजय केडिया आणि वॉरेन बफे यांच्यासारखे दिग्गज गुंतवणूकदार, या सगळ्यांनी काय केलंय? खूप मोठ्या काळात सातत्याने पैसा बनवलाय. पण कसा? त्यांची पद्धत काय होती? आता एक गोष्ट ऐका, जी कदाचित तुम्हाला धक्का देईल, पण ती खूप महत्त्वाची आहे. जगातले सगळ्यात यशस्वी इन्व्हेस्टर वॉरेन बफे, त्यांचा सरासरी वार्षिक रिटर्न किती असेल असं वाटतं? तो आहे फक्त 20%. हो, अगदी बरोबर ऐकलं, फक्त 20%. त्यांनी कधी 100-200% रिटर्न नाही मिळवले, तर अनेक दशकं सातत्याने 20% कमवून एवढी मोठी संपत्ती उभी केली. आणि वॉरेन बफेंसारखे दिग्गज ज्या एका गोष्टीवर सगळ्यात जास्त अवलंबून असतात, तीच आहे संपत्ती बनवण्याची खरी गुरुकिल्ली. आणि ती म्हणजे कंपाऊंडिंग, म्हणजे आपल्या चक्रवाढ व्याजाची ताकद. आता हे कंपाऊंडिंग म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगतो. तुमच्या गुंतवणुकीवर जो नफा मिळतो तो परत गुंतवला जातो, आणि मग काय होतं? त्या नफ्यावर पण नफा मिळायला लागतो. सोपं आहे, नफ्यावर नफा. तर मग आता एक काम करूया, 100% रिटर्न्सचं स्वप्न बाजूला ठेवूया आणि विचार करूया की एका ट्रेडरने दर महिन्याला फक्त 2 ते 3% रिटर्न सातत्याने कमावले तर काय होईल? आकडा एकदम छोटा वाटतोय ना, पण खरी जादू इथेच लपलेली आहे. हा चार्ट बघा. हा आपल्याला कंपाऊंडिंगची ताकद अगदी स्पष्टपणे दाखवतो. सुरुवात फक्त 1 लाख रुपयांनी केली आणि दर महिन्याला छोटासा रिटर्न मिळवत राहिलो तर 20 वर्षात काय होऊ शकतं हे बघा. महिन्याला फक्त 2% रिटर्नने सुद्धा ती रक्कम 1,15,00,000 जाते. आणि जर 3% मिळाले तर आकडा थेट 12 कोटींवर जातो. अविश्वसनीय आहे, पण हे खरं आहे. चला, आता यातली मधली लाईन पकडूया, म्हणजे दर महिन्याला 2.5% रिटर्न. सुरुवातीचे 1 लाख रुपये 5 वर्षांत होतात साधारण 4.25 लाख, 10 वर्षांत होतात जवळपास 19 लाख, 15 वर्षांनंतर तीच रक्कम 84 लाखांच्या पुढे जाते, आणि 20 वर्षांनंतर आकडा ऐकून थक्क व्हाल, 3,74,00,000 रुपये. ही आहे सातत्याची आणि कंपाऊंडिंगची ताकद. तर मग या सगळ्यामधून काय शिकायला मिळतं? संपत्ती बनवण्याचा खरा मार्ग नक्की कोणता आहे? जुगार खेळायचा की व्यवसाय करायचा? बघा, ट्रेडिंगकडे पाहण्याचे फक्त 2च दृष्टिकोन आहेत. एक म्हणजे जुगारी, म्हणजे काय तर मोठ्या जॅकपॉटच्या मागे धावायचं, प्रचंड रिस्क घ्यायची आणि इमोशन्सवर ट्रेड करायचं. आणि दुसरा दृष्टिकोन आहे एका व्यावसायिकाचा, म्हणजे सातत्यपूर्ण रिटर्न्सवर फोकस करायचा, रिस्क मॅनेज करायची आणि शिस्तीने काम करायचं. आता पहिला मार्ग तर हमखास नुकसानच देणार, पण दुसरा मार्ग कंपाऊंडिंगच्या शक्तीने तुम्हाला नक्कीच श्रीमंत बनवू शकतो.
म्हणून या सगळ्या चर्चेतून जर एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे की संपत्ती बनवण्याचं खरं रहस्य मोठे मोठे रिटर्न्स मिळवण्यात नाहीये, तर ते दीर्घकाळात सातत्यपूर्ण रिटर्न्स मिळवण्यात आहे. आणि शेवटी प्रश्न हाच उडतो की ध्येय काय ठेवायचं? झटपट श्रीमंत होण्याचं की नक्की श्रीमंत होण्याचं? आणि ही निवड प्रत्येकाला स्वतःच करायची आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल गंभीर असाल आणि ऑप्शन्स ट्रेडिंग शिकू इच्छित असाल तर आजच संपर्क करून संपूर्ण माहिती नक्की घ्या.